बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचा विजेता सूरज चव्हाणला तर आपण सगळेच ओळखतो. त्यानं दिलेल्या एका गुड न्यूजमुळे सगळ्यांनी त्याचं अभिनंदन केलं आणि ती गुड न्यूज म्हणजे तो लवकरच बाबा होणार आहे. या निमित्तानं त्याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सूरजने फॅन्सबरोबर आलेल्या एका वाईट अनुभवाबद्दल सांगितलं आहे. सूरज जेव्हा विजेता झाला होता तेव्हा खूप सारे लोक सूरजला भेटण्यासाठी त्याच्या घरी येत होते आणि सेल्फी काढण्यासाठी ही गर्दी करत होती. त्यावेळीही सूरज अपूर्ण झोप घेऊन लोकांना भेटत होता, सेल्फी देत होता, त्यांच्यासोबत वेळ घालवत होता. पण फॅन्स मात्र काही वेळा अति करतात आणि त्याबद्दलच त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे. तो म्हणतो की चाहत्यांबद्दल बोलताना सूरज म्हणाला, आज मी जे काही आहे ते फक्त माझ्या फॅन्समुळे आहे. फॅन्स माझ्यासाठी देव आहेत. त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र माझे डायलॉग बोलतो. लोक मला त्यांच्या घरातील एक असल्यासारखं मानतात. मी जसा आहे तसाच लोकांसमोर राहतो आणि म्हणूनच ते माझ्यावर प्रेम करतात. मी खरं बोलतो म्हणून लोकांना मी आवडतो. या लोकप्रियतेबरोबरच आलेला एक कटू अनुभवही सूरजने सांगितला आहे. तो म्हणाला, मी फॅन्सना खूप मान देतो, पण त्यांनी मला समजून घेतलं पाहिजे. एकदा काही मुलं माझ्या घरी नशा करून आली होती. त्याने गुटखा खाऊन बाथरूममध्ये उलटी केली. त्यामुळे माझी बायको चिडली आणि तुमचे फॅन्स बाहेरच ठेवा असंही तिनं सांगितलं. पुढे तो म्हणाला, मी फॅन्सला इज्जत देतो ना तर ते डोक्यावर बसतात. फॅन्सनी माझ्या डोक्यावर नाही तर माझ्या मनात बसावं. फॅन्सनी माझ्या मनावर राज्य केलं आहे आणि मी त्यांना माझ्या हृदयात ठेवतो, पण त्यांनी एवढं पण अति करू नये. पुढे सूरज म्हणाला की फॅन्सना नेहमी महत्त्व देतो. बिग बॉस जिंकून आल्यानंतर मी रात्रभर लोकांना फोटो देत होतो. थोडा वेळ झोपलो आणि पुन्हा सर्वांना भेटलो. जवळपास 10 दिवस मी फक्त आणि फक्त फॅन्सनाच भेटत होतो.